जेव्हा आपण छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेतो तेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो तो एक पराक्रमी योद्धा, मोगलांशी भिडणारा सिंह, स्वराज्यासाठी जीव देणारा राजा. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द अतिशय तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटावर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेप घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे पराभवल्या. आता कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही, हा त्यांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात झालेला नव्हता. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्व, अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नाची पराकाष्ठा, अनेक भाषावर त्यांचं प्रभुत्व होतं. संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात. अशाच गोष्टी तुमच्या समोर घेऊन आलो आहे, जे की छत्रपती संभाजी महाराजांनी असलेलं लिहिलेलं बुधभूषण या विषयी आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. मोगल साम्राज्याला थरकाप उडवणारा राजा, स्वराज्यासाठी प्रेरणा आणि प्राण देणारा हा सिंह. पण इतिहासात एक असा भाग आहे जो खूप कमी लोकांना माहिती आहे. संभाजी महाराज फक्त तलवार चालवणारे योद्धे अजिबात नव्हते, ते एक महान विद्वान आणि ग्रंथकार देखील होते. आणि याच विद्वतेचा परवा आहे त्यांनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ, तो म्हणजे बुधभूषण. चला तर मग या बुधभूषण या ग्रंथाविषयी आपण जाणून घेऊया. ज्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे, कुठल्या गोष्टींचा त्याच्यामध्ये आग्रह धरला आहे, त्या सगळ्या गोष्टींचा थोडा बारकाईने आपण विचार करूया. 14 मे 1657 या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. पुरंदर किल्ला येथे त्यांचे वडील होते. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आता लहानपणापासूनच संभाजी महाराज अत्यंत बुद्धिमान होते. 1660 ते 1667 या काळात संभाजी महाराजांना उत्तम शिक्षण देण्यात आले होते. संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना मराठे आणि मुघल यांच्यात झालेल्या पुरंदराच्या तहानुसार त्यांना अंबरचे राजा जयसिंग प्रथम यांच्याकडे राजकीय बंधक म्हणून पाठवण्यात आले. मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात संभाजी महाराज शिवाजी महाराजांबरोबर सामील देखील झाले. एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. तेव्हा काही दरबारातील मंत्र्यांनी त्यांचे सावत्र भाऊ राजाराम यांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्याचा प्रयत्न केला. आता बुधभूषण म्हणजे नेमकं काय? आता बुधभूषण हा संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे राजकारण, नीती, समाजकारण, राज्यकारण आणि नैतिकतेचे ज्ञान देणारा खजिनाच आहे. इतिहास सांगतो संभाजी महाराजांनी हा ग्रंथ अत्यंत कमी वयात लिहिला आहे. हा ग्रंथ सांगतो राजा कसा असावा, प्रजेला कसं न्याय द्यावं, शत्रूशी कसं वागावं आणि राज्य कसं चालवावं, म्हणजेच तलवार हातात आणि ज्ञान डोक्यात, हीच संभाजी महाराजांची खरी ओळख होती. आणि याचाच अभ्यास करून छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. त्या काळात बहुतेक राजे युद्धात व्यस्त असायचे, तेव्हा संभाजी महाराज ग्रंथ लिहित होते. बुधभूषण हा फक्त ग्रंथ नाही तर तो राजधर्माचा आरसा देखील आहे. ग्रंथात संभाजी महाराज सांगतात राजा हा फक्त सत्तेसाठी नसतो, तो प्रजेच्या कल्याणासाठी असतो. न्याय देणारा राजा महान असतो, प्रजेवर प्रेम करणारा राजा अमर होतो आणि अन्याय करणारा राजा मिटून जातो. हा विचार आजही तितकाच सत्य आहे. इतिहासात संभाजी महाराजांना अनेकदा चुकीचं दाखवलं गेलं होतं, पण बुधभूषण हा ग्रंथ सांगतो संभाजी महाराज फक्त योद्धा नव्हते, ते महान विद्वान आणि विचारवंत होते. त्यांच्या लेखनातून दिसतो एक
न्यायप्रिय राजा, धर्मरक्षक योद्धा आणि ज्ञानाचा उपासक, स्वराज्याचा खरा रक्षक. तलवार चालवणारे अनेक योद्धे झाले, पण तलवारी सोबत लेखीही चालवणारे राजा फार कमी झाले. आणि त्याच्यात येणारे आपले राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिले गेलेलं आहे. खरा राजा तोच आहे जो प्रजेच्या सुखासाठी जगतो. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ते करून दाखवलं आणि ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे बनले. हा बुधभूषण फक्त ग्रंथ नाही तर हजारो येणाऱ्या पिढ्यांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहे. राज्यकर्त्यांना, नेत्यांना तो ग्रंथ वाचलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला या बुधभूषण विषयी अजून काय माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय जिजाऊ.